आचार्य रमणलाल शहा, आपणाला माझ्या आयुष्यात मी जो 70 वर्ष या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, हा अभ्यास आपणापर्यंत पोचवावा. ज्योतिषशास्त्र कसं आहे, किती आहे आणि किती परिपूर्ण आहे हे संपूर्ण दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे. आणि हे संपूर्ण या महिन्याचं भविष्य सांगितल्यानंतर ऑक्टोबरचं, की तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्यापासून राहणार नाही की हे किती. आणि हे सांगताना जीवन हे यश अपयश, सुख दुःख, आशा निराशा याचा खेळच चाललेला असतो. त्याच्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगताना केवळ चांगलं आहे आणि अशा मोघम शब्दांनी सांगणार नाही. प्रत्यक्ष केव्हा काय होणार आहे आणि आपण काय काळजी घ्यायची हे या आपल्या आताच्या आपल्या या ज्योतिष मार्गदर्शनामुळे आपणाला कळणार आहे आणि आपला फायदा होणार आहे. आता आपण मिथुन राशीकडे बोलतो. मिथुन ही बौद्धिक राशी आहे. कला, प्रकाशन, साहित्य, वृत्तपत्र, मीडिया, माध्यम आणि सर्व आधुनिक टेक्निक ITI वगैरे अशा सगळ्या क्षेत्रात, संशोधनाच्या क्षेत्रात मिथुन व्यक्ती पुढे असतात, अग्रेसर असतात. तुमच्या बुद्धीचा प्रभाव पडतोच. मिथुन आणि कन्या या बुद्धीच्या राशी आहेत. तेव्हा जगात नॉलेज इज पॉवर. पुढं कोण गेला? CD देशमुख हे भारताचे अर्थमंत्री झाले. हे कशाच्या जीवावर, कशाच्या जोरावर हे ICS झाले, फायनान्स मिनिस्टर झाले? ते संस्कृत मध्ये बोलत असत. तेव्हा त्यांचा त्या काळात कुणाला वशिला वगैरे लावावा लागला नाही कधी. आयुष्यभर चिंतामणराव देशमुख हे अतिशय यशस्वी झाले बुद्धीच्या जीवावर. तसं बुद्धी हे आपलं भांडवल आहे. या बुद्धीच्या जोरावर आपण काही करू शकता. आणि आता या महिन्यामध्ये गुरु पहिल्या स्थानात आहे आणि दुसऱ्या स्थानात आहे. आरोग्य चांगलं, भाग्य चांगलं, सुसंधी चांगली आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगलं, संतती सौख्य चांगलं, निर्णय बरोबर येणं, निर्णय यशस्वी होणं, अंदाज चांगले होणं, बरोबर येणं. आगामी काही महिन्यांचं नियोजन आपण या महिन्यात करू शकता. मुलांची आपली प्रगती होणार आहे, आरोग्य चांगलं राहणार आहे आणि आपल्या जीवनात या महिन्यात उदात्तता येणार आहे. गुरुच बॉडीत आहे आणि तो गुरु 5व्या स्थानावर आणि भाग्याच्या स्थानावर आणि 7व्या स्थानावर बघणार आहे. त्याच्यामुळे एकाच वेळी संतती सौख्य, वैवाहिक सौख्य, सुसंधी या गोष्टी मिळणार आहेत. आणि नंतर गुरु बदलल्यावर तुम्हाला बढती मिळणं, पगार वाढ होणं, एखाद्या कार्यात यश मिळणं, राजकारण, सार्वजनिक जीवनात तुम्हाला पद प्रतिष्ठा मिळणार आहे. विरोधकावर मात कराल. 19 तारखेनंतर आपणाला शत्रुपीडा नाही. कर्मचारी वर्गाचं सहकार्य लाभेल आणि आपल्याला व्यवसायात जेवढं यश पाहिजे तेवढं यश 19 तारखेनंतर मिळणार आहे. प्रचंड आर्थिक लाभ होतील, उधारी वसूल होईल आणि जीवनात तुम्ही एका अत्युच्च यशावर, जसं वृषभ राशी या महिन्यात चांगली आहे तशी मिथुन राशी या महिन्यात चांगली आहे. दोन्ही ठिकाणचा गुरु हा तुम्हाला कोणत्याही शुभ कार्याला चांगला आहे. कोणतीही नवीन गोष्ट सुरू करायला 22 तारखेचा दिवाळीचा पाडवा जो आहे तो शुभ मुहूर्त आहे. त्या शुभ मुहूर्तावर तुम्ही वाहनं खरेदी करू शकता, प्लॉट खरेदी करू शकता, गुंतवणूक करू शकता. तेव्हा या सर्व दृष्टीने आरोग्य, व्यवसाय, आर्थिक लाभ, प्रतिष्ठा या सर्व दृष्टीने विरोधकांच्यावर मात, आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य आणि मित्रांचं सहकार्य या सर्व दृष्टीने आपणाला हा महिना चांगला आहे.
एक जीवनातील सर्वोत्तम महिना असं या महिन्याकडे म्हटलं तरी चालेल की तुमच्या जीवनाचं क्षितिज वाढणार आहे, तुमच्या अनुभवाचं क्षितिज व्यापक होईल, एक नवीन काहीतरी जगात आपल्याला संधी मिळेल, नवीन काहीतरी आपण करू शकता, शोध लावू शकता, असा हा महिना आपणाला सफलता देणारा, कार्यात यश देणारा, लाभदायक यशदायक आहे याची आपण नक्की 100% खात्री ठेवावी.